लेट्स गो गाइज, लेट्स स्टार्ट. आपण आता काल कॉम्प्लेक्स नंबर ऑफिशियली स्टार्ट. चलो गाइज, लेट्स स्टार्ट. काल आपण ऑफिशियली आपल्या 11th कोर्समध्ये कॉम्प्लेक्स नंबर हा चॅप्टर स्टार्ट केलेला आहे. आणि कालचा जेव्हा मी हा चॅप्टर इथे स्टार्ट केला, मोस्ट ऑफ यू हॅव अटेंडेड द ब्रिज कोर्स दॅट वी हॅड कंडक्टेड फ्यू डेज अगो, राईट? त्यामुळे तुम्हाला काही काही गोष्टी येतच असतील असं साधारण माझ्या डोक्यात होतं. आणि मे बी त्याच्यात आय डायरेक्टली स्टार्टेड एक्सप्लेनेशन ऑफ ऑपरेशन्स दॅट कॅन बी परफॉर्म्ड ऑन कॉम्प्लेक्स नंबर्स. आणि त्यामुळे त्याच्यात मी काय केलं, त्याच्यात थिअरीनेस कमी ठेवायला मी डायरेक्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करायला स्टार्ट केलं. बट आय एम प्रिटी शुअर इवन इफ यू हॅव नॉट अटेंडेड द ब्रिज कोर्स किंवा तुमचं एखादं लेक्चर आधीचं मिस जरी झालेलं असलं तरी सुद्धा काल मी जे काही एक्सप्लेन केलं, आय एम प्रिटी शुअर दॅट यू ऑल मस्ट हॅव अंडरस्टूड. ओके, जस्ट टू अ क्विक डिस्कशन फॉर व्हॉट हॅपन्ड यस्टरडे. काय काय केलं आठवतंय तुम्हाला? सुरुवातीला कॉम्प्लेक्स नंबर जास्त काय ते आपण इंट्रोड्यूस केलं, बरोबर? कॉम्प्लेक्स नंबर्स introduction and definition. Okay, and once we were done with definition and stuff, we directly went on to the basic operations that include addition, subtraction and multiplication. आता for those of you who have joined recently, or if you have not attended a particular lecture, or if you still have any doubts, किंवा for the sake of completeness, for the sake of revision, खरं म्हणजे सगळ्यांनीच it is suggested, I will suggest that you go and watch the bridge course lectures. Okay, you will be able to see these topics taught over there. जसं मी इथं शिकवतोय तसे ब्रिज कोर्स मध्ये पण कदाचित थोडस आत्ताच्या पेक्षा थोडस स्लो शिकवलं असेल, ब्रिज कोर्स होता म्हणून हे. आणि दुसरं म्हणजे इफ यू हॅव नॉट डन दॅट ऑलरेडी, तुम्ही जर का ऑलरेडी केलेलं नसेल तर सॉल्व करा होमवर्क साठी दिलेलं वर्कशीट 1. ओके, सॉल्व दिस. Is that clear? So after we were completed with the discussion of complex numbers, the intro and these operations, we finally started with a very interesting and a new operation that we had not taken up in our bridge course, and that was the conjugate of a complex number. Correct? तुमच्यापैकी काही काही लोक म्हणताय conjugate. Correct. So नाही, डिव्हिजन कडे आपण अजून गेलेलो नाही आहोत, कॉन्जुगेट आता आपण स्टार्ट केलंय. सो मी काय ठरवलंय की कॉन्जुगेटचं काही काही महत्वाचे डिटेल्स तुम्हाला शिकवून घेणार आहे. तुम्हाला खूप मजा येईल त्याच्यामध्ये. यू विल गेट टू लर्न अ व्हेरी गुड सेट ऑफ प्रॉपर्टीज अँड देन वी विल मूव्ह ऑन टू द डिव्हिजन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर्स. ऑल्सो आता बिकॉज देर आर अ फ्यू व्हेरी क्रुशियल पॉइंट्स जे खरं म्हणजे सगळ्यांना माहिती पाहिजेत आणि एनीबडी वुड एक्सपेक्ट की कॉम्प्लेक्स नंबर्स करणाऱ्या मुलांना या गोष्टी आल्या पाहिजेत, असे जरा एक दोन टॉपिक्स आहेत, ते फक्त जरा क्विक डिस्कस करून घेणार आहे. ओके, त्याला आपलं आतापर्यंतचे जे नॉलेज आहे त्याला आपलं एक थोडंसं टचअप करूया. टचअपच म्हणतो मी त्याला, इफ यू आर ओके विथ इट. इम्पॉर्टंट पॉइंट्स टू टचअप विच are not there in yesterday's notes. They have been covered in the bridge course and I am covering them up over here also. कोण आहे त्यातला? फर्स्ट टॉपिक I want to talk about is equality of complex numbers. एका पॉइंटला तुम्हाला लोकांना ह्याची एक बऱ्यापैकी चांगली आयडिया, एक बऱ्यापैकी चांगला फील ऑलरेडी आला असेल कदाचित कालच्या डिस्कशन नंतर, पण ठीक आहे. इफ टू कॉम्प्लेक्स नंबर्स Z1 and Z2 okay are equal. दोन कॉम्प्लेक्स नंबर्स ना जर का तुम्हाला इक्वल आहे असं क्लेम करायचं असेल, म्हणजे काय, इफ यू वॉन्ट टू से दॅट Z1 इज इक्वल टू Z2, दॅट इज Z1 ला मी रिप्रेझेंट करतो बाय A1 प्लस B1I, Z2 ला मी म्हणतो A2 प्लस B2I. ओके, आता नीट विचार करा, दोन कॉम्प्लेक्स नंबर्स ना मी इक्वल आहे असं क्लेम करतोय. कॉम्प्लेक्स नंबर म्हणला की इट हॅज अ रिअल पार्ट अँड इट हॅज अ इमॅजिनरी पार्ट. ओके,
द रिअल अँड इमॅजिनरी पार्ट्स कॅन नेव्हर मिक्स विथ इच अदर. ते एकमेकांमध्ये असे डायरेक्ट कंबाईन होऊ शकत नाहीत. आणि तरी सुद्धा जर का हे दोन Z1 आणि Z2 इक्वल असतील तर ते कसं शक्य आहे रे? देन वी मस्ट हॅव काय असलं पाहिजे? इकडचा रिअल आणि इकडचा रिअल पार्ट इक्वल असले पाहिजेत. वी मस्ट हॅव A1 इक्वल टू A2 आणि इकडचा आणि इकडचा इमॅजिनरी पार्ट पण इक्वल असला पाहिजे. अँड B1 मस्ट बी इक्वल टू B2. यालाच अजून एका पद्धतीने एक्सप्रेस करतो. काल बघितलेलं नोटेशन आहे. वी हॅव सीन दिस नोटेशन यस्टरडे. दॅट इज द रिअल पार्ट ऑफ Z1 and the real part of Z2 should be equal. Correct? And imaginary part of Z1 and imaginary part of Z2, these people should be equal. Okay? And अजून एक शब्द इथे महत्वाचा ऍड करतो. that should make things even clearer. This should happen and this should happen separately, individually. डू यू गेट इट? किती लोकांना हे झेपतंय? शुअर इनफ, काही प्रॉब्लेम नाही. सो या प्रोसेसमध्ये म्हणजे आता इक्वालिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर्स मध्ये पण आपण हे बोललो. ऍडिशन सबट्रॅक्शन वगैरे करताना सुद्धा आपण बोललो की बाबा रिअल पार्ट्स ना सेपरेटली हँडल करायचा आणि आपल्या इमॅजिनरी पार्ट्स ना सेपरेटली हँडल करायचा. सो फॉर दिस आय हॅड मेन्शन्ड अ स्टेटमेंट और आय मस्ट हॅव रिटन दॅट स्टेटमेंट ओव्हर हिअर. वी हॅव सीन दॅट की बाबा फ्रॉम द ऍडिशन, सबट्रॅक्शन, इक्वालिटी एटसेट्रा म्हणजे हे जे काही आपण ऑपरेशन शिकतोय, वी हॅव लर्न्ड व्हॉट इज द हायलाइट, व्हॉट इज वन व्हेरी इंपॉर्टंट स्टेटमेंट दॅट आय हॅड गिवन. तुम्हाला कळतंय का बघा? फॉर एनी कॉम्प्लेक्स नंबर Z, कुठलाही कॉम्प्लेक्स नंबर असेल Z, तर वी मस्ट बी एबल टू, आपल्याला काय करता आलं पाहिजे एखाद्या कॉम्प्लेक्स नंबर साठी? वी मस्ट बी एबल टू आयडेंटिफाय. कोण लोक आयडेंटिफाय करता आले पाहिजे आपल्याला? द रिअल पार्ट ऑफ Z अँड द इमॅजिनरी पार्ट ऑफ Z सेपरेटली. डू यू गेट दिस? आठवतंय हे बोललेलो आणि त्याचा इम्पॉर्टन्स कळतोय तुम्हाला? इफ इन अ पर्टिक्युलर प्रॉब्लेम, म्हणजे आता इन अ गिवन सिच्युएशन, इफ काय म्हणू, इफ द रिअल Z, म्हणजे रिअल पार्ट ऑफ Z अँड इमॅजिनरी पार्ट ऑफ Z cannot be easily separated. जर का त्यांना आहे त्या फॉर्म मध्ये इझिली सेपरेट करता येत नसेल, देन वी मस्ट, आपण केलं पाहिजे ते काम, वी मस्ट सिम्प्लिफाय द गिवन काय म्हणू, प्रेझेंटेशन, गिवन केस, गिवन Z, so as to separate the real Z and imaginary Z. तुम्हाला हे समजतंय? You will understand this much better later on when we solve few more problems, when we look at some more topics in complex numbers. पण एक सिंपल एक्झाम्पल काल दाखवतो तुम्हाला, म्हणजे काल बघितलेलं दाखवतो. सिंपल एक्झाम्पल आहे, बट आय होप यू गेट माय पॉइंट. आपण अशा टाइपची सिच्युएशन बघितलेली होती बघा. इफ यू हॅव समथिंग लाईक say Z equal to 15 minus 25i upon
35. ही तर एकदमच सोपी केस आहे बरं का, एकदम सोपी केस आहे, अग्रीड. पण तरी सुद्धा याच्यात डायरेक्ट तुम्हाला विचारलं की व्हॉट इज द रिअल पार्ट, विल यू से इट इज 15? नो, यू नीड टू सेपरेट देम. से लाईक दिस, ही जी मायनस साइन आहे त्याला वापरून यू सेपरेट इट इंटू टू फ्रॅक्शन्स, 15/35 मायनस 25/35 आय. ऑफकोर्स तुम्ही पुढे ते सिम्प्लिफाय पण करू शकता, 5 वगैरे कट करून यू विल गेट 3/7 मायनस 5/7 आय. ओके, दॅट इज कूल. पण तुम्हाला लक्षात येते का, तुम्ही जेव्हा मला आता आन्सर 15/35 दिलं, इनसाइड युअर हेड, इनसाइड युअर माइंड, इन युअर थिंकिंग यू हॅव ऍक्च्युअली सेपरेटेड धिस, आणि तेव्हा कुठे जाऊन तुम्ही मला 15/35 आन्सर देऊ शकला. यू डिड दिस मेंटली अँड देन यू गेव मी द आन्सर. तुम्हाला कळतंय? सो नाव यू कॅन क्लेम दॅट हा बाबा दिस इज माय रिअल पार्ट, दिस इज माय इमॅजिनरी पार्ट. ओके, आणि हे करता येणं गरजेचं आहे. आता ही नोट देऊन ठेवलेली आहे आणि ती समजण्यासाठी एक सिंपल एक्झाम्पल दिलेलं आहे. यू विल हॅव मोर कॉम्प्लिकेटेड सिच्युएशन इन द डेज टू कम, डोंट वरी. बट डू यू अंडरस्टँड माय पॉइंट? मुद्दा समजण्यासाठी सिंपल एक्झाम्पल इज सफिशियंट. आर यू विथ मी टिल हिअर? की हे सेपरेशन करता आलं पाहिजे. फेअर इनफ. लिहून घ्या, वाचून घ्या. काही डाऊट असेल तर मला सांगा. हे वाचून कंप्लीट करा. टेल मी इफ यू हॅव एनी डाऊट. राईट इट, रीड इट, आस्क मी इफ यू हॅव एनी डाऊट. आता तुम्हाला अजून एक खूप छान इंटरेस्टिंग गोष्ट सांगणार आहे बरं का. काल आपण एक बघितलं होतं, काय बघितलं होतं काल माहिती आहे आपण? वी हॅव सीन एक म्हणजे इन जनरल व्हेन यू हॅव अ कॉम्प्लेक्स नंबर ऑफ द टाइप a प्लस आय बी, त्याच्यातला a जर का 0 असेल म्हणजे काय, इफ द रिअल पार्ट ऑफ z is equal to 0, what kind of a number do you get? Can you tell me? Z is a what kind of number? Correct, it is a purely imaginary number. Okay, on the other hand, if the imaginary part of z is equal to 0, then what do you get? Barabar, then you say that z is purely real. So या प्रोसेस मध्ये तुमच्या एक लक्षात येत आहे का, यू हॅव अ ग्रुप ऑफ कॉम्प्लेक्स नंबर्स किंवा अ बिग सेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर्स, त्याच्यामध्ये काही काही लोक आहेत, देर आर अ फ्यू नंबर्स विच आर सच दॅट ज्यांचा रिअल पार्ट 0 आहे. ओके, सगळ्या कॉम्प्लेक्स नंबर्स पैकी काही काही नंबर्स असे विच आर प्युअरली इमॅजिनरी. सगळ्या कॉम्प्लेक्स नंबर्स मधले काही थोडे, देर आर अ फ्यू कॉम्प्लेक्स नंबर्स फॉर whom the imaginary part is 0 and that makes them purely real. सो आतापर्यंत जे आपल्याला वाटत होतं की रिअल नंबर्स, आता म्हणजे 10th स्टँडर्ड पर्यंत, की रिअल नंबर्स इज अ किंवा इज द बिगेस्ट सेट ऑफ नंबर्स, इट इज द युनिव्हर्स सेट ऑफ नंबर्स, हे जे वाटत होतं ते 10th नॉलेज पर्यंत त्या वॉल्स मध्ये बरोबर होतं. पण नाव वी आर गोइंग बियॉन्ड दॅट, राईट? सो ऑल रिअल नंबर्स अँड नॉट जस्ट दॅट, ऑल imaginary numbers are basically complex numbers. तुमच्या हे लक्षात येते का? इट इज लाईक सेइंग ऑल नॅचरल नंबर्स आर इंटीजर्स. इंटीजर्स इज अ व्हेरी बिग सेट, त्याच्यातला एक थोडा पार्ट इज नॅचरल नंबर्स. तसंच ऑल रिअल नंबर्स आर कॉम्प्लेक्स नंबर्स म्हणतो, तेव्हा द कॉम्प्लेक्स नंबर्स इज अ व्हेरी बिग सेट, त्याच्यातला एक पार्ट आहे रिअल नंबर्स. हाऊ मेनी ऑफ यू गेट दिस? किती लोकांना हे झेपतंय? आता हे दाखवायसाठी एक खूप भारी मेथड असते, युजिंग अ वेन डायग्राम. ठीक आहे, मी काय करणार आहे, आय एम गोइंग टू स्टार्ट फ्रॉम अ व्हेरी स्मॉल सेट ऑफ नंबर्स दॅट यू ऑलरेडी नो. ओके, नॅचरल नंबर्स. नॅचरल पेक्षा एक लेवल वर जायचं असेल मला, तर काय करायला लागेल?
I will have to introduce one extra number, 0. All natural numbers and 0 make up the set of whole numbers. बरोबर. त्यानंतर all the whole numbers and numbers like say -5, -37, -784 वगैरे वगैरे वगैरे. These people make up the set of integers. बरोबर. याच्यात काही डाऊट? आर यू विथ मी टिल हिअर? त्यानंतर आय विल ड्रॉ अ सेट, ज्याला तुम्ही इतके दिवस युनिव्हर्सल सेट समजत होतात. तो मी कसा ड्रॉ करतो बघा. This big rectangle that I have drawn, it is your set of real numbers. आणि रिअलच्या आतमध्ये हे दोन कंपार्टमेंट्स काय केलेत माहितीये तुम्हाला? दिस इज युअर सेट ऑफ रॅशनल नंबर्स अँड ओव्हर हिअर इज युअर सेट ऑफ इररॅशनल नंबर्स. तुमच्यापैकी किती लोकांचं नंबरचं अंडरस्टँडिंग क्लिअर आहे? मी आता जे दाखवतोय ते समजतंय. व्हॉट एल्स शुड आय शो इन रॅशनल? यू विल हॅव स्टफ लाईक 3/5, -11/29 वगैरे वगैरे. ऑल फ्रॅक्शन वाले नंबर्स. देर आर मेनी नंबर्स. मी फक्त सॅम्पल्स दाखवले. इकडे कोण लोक येतात? पीपल लाईक √2, √7, काय लिहिलं 17 करूया. त्यानंतर हा ठीक आहे √5. त्यानंतर मिक्स्ड पीपल सच ॲज 8 + √11 वगैरे वगैरे वगैरे. अजून एक माणूस आहे माहितीये का बघा, पाय. That is also irrational. So all these people are together known as the set of real numbers. How many of you with me till here? आता when you learned about the new number I बद्दल जेव्हा तुम्ही शिकलात तेव्हा तुम्हाला लक्षात आलं की असे पण नंबर्स असतात. 5i असेल, -√7i, 11/29i, etc etc etc. All these people, ओके, जेला फक्त कोएफिशियंट आणि आय असे जे लोक आहेत, ऑल दीज पीपल आर इमॅजिनरी नंबर्स. बरोबर. देअर सेट इज नॉट अ पार्ट ऑफ रिअल नंबर्स, इट इज आउटसाइड. आणि टू मेक युअर लाईफ इवन बेटर मी काय करतो, याला प्युअरली रिअल आणि प्युअरली इमॅजिनरी असं लिहून ठेवतो, म्हणजे तुम्हाला डाऊट राहणार नाही. आता डज दिस कम्प्लीट ऑल द नंबर्स दॅट एक्झिस्ट? नो. देर आर पीपल लाईक 7 - √5i, you will have 8 + 11i, 9/5 - 1/3i वगैरे वगैरे वगैरे, which have real parts as well as imaginary parts. पण हा नंबर प्युअरली रिअल पण नाहीये, प्युअरली इमॅजिनरी पण नाहीये. सो हे नंबर्स परत राहिले आणि या सगळ्यांना इन्क्लूड करायला आय विल नीड अन इवन बिगर सेट. या सगळ्या आतापर्यंतच्या काढलेल्या सगळ्या सेट्सचा तो बाप आहे, सगळ्यांचा तो बॉस माणूस आहे. आणि हा जो सगळ्यात ह्यूज सेट आहे, दॅट इज युअर सेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर्स. डू यू अंडरस्टँड? तो आतापर्यंतचा जो तुमचा अपॅरेंटली युनिव्हर्सल असलेला सेट होता रिअल नंबरचा, तो त्या कॉम्प्लेक्सचा एक छोटा पार्ट आहे. तसाच एक छोटा पार्ट प्युअरली इमॅजिनरी आहे. आणि हे दोघं मिळून सुद्धा पूर्ण संपत नाही. देर आर मेनी 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 मोर नंबर्स दॅट आर देअर इनसाइड दिस सेट. So your complex number set is the real universal set of numbers. How many of you understand? Nice. Wow. किती लोकांना हे नीट झेपलंय? जरा विचार करा, काही डाऊट असेल तर सांगा. I knew it, this would be the next doubt. सर कॉम्प्लेक्सच्या वर अजून काही आहे का? नाही. कॉम्प्लेक्स नंबर्स इज युनिव्हर्सल. ठीक आहे, ट्रूली युनिव्हर्सल. तुम्हाला लोकांना हे नीट स्केल कळतोय का रे? म्हणजे एखाद्या डायग्राम मध्ये हे बघा, जस्ट बिकॉज दिस लुक्स रेक्टँगल आणि हा ओव्हल आहे, इलिप्स आहे, हा छोटा आहे मोठा, हा विषय नाहीये. प्युअरली रिअल नंबर आर ऑल्सो इन्फायनाइट.
imaginary numbers are also infinite, but they are still smaller sets than the set of complex numbers. Imaginary are a subset of complex, real are a subset of complex, and there are numbers over here which are neither this nor this. या दोन्ही मध्ये येत नाहीत पण तरी कॉम्प्लेक्सच्या आत ते आहेत. त्यामुळे कॉम्प्लेक्स हा खरा बॉस मॅन आहे. हे कळतंय का तुम्हाला? सांगा या सगळ्या लोकांचा. द रिअल बॉस, फायनल बॉस. लिहून वगैरे कंप्लीट झालंय का तुमचं? आर यू डन रायटिंग? ऑल ऑफ यू. पुढे जायचं का मग? सो yesterday what was the last major topic that we had started? ज्याचं डिस्कशन आपलं मेन सुरू झालं होतं काल. That is conjugate complex numbers. बरोबर? आता जरा क्विक एक्झाम्पल्स बघून टाकू. इफ आय गिव्ह यू से समथिंग लाईक झेड इज, बघूया तुम्हाला हे सांगता येते का. झेड इज 7 minus √5i. then what is z1 bar? बोला काय चेंज होईल? मध्ये मायनस साइन आहे, तुम्ही काय करता, ती साइन फक्त मायनसचा प्लस करता. बाकीचे जे रिअल इमॅजिनरी कोएफिशियंट्स दिसायला आहेत ते मोरलेस सेम दिसतील तुमचे, फक्त मधली साइन सेम राहणार नाही. करेक्ट? ओके. त्यानंतर इफ आय से आय हॅव z2 which is say √3 plus 2i. what is my z2 bar? √3 minus 2i. बरोबर? याच्या पुढे आता काही काही गोष्टी जर का तुम्हाला प्रॅक्टिस करायला, व्हेरीफाय करायला लागल्या तर यू कॅन यूज दिस, नो इश्यूज. what I am going to do, मगाशी म्हणलो तसं, what I am going to do now is that I am going to teach you some really interesting properties. आणि त्या प्रॉपर्टीज आधी आपण स्टेट करू, किंवा मे बी मी थोड्याशा त्या बिल्डअप करून घेईन, डिस्कस करून घेईन, आणि मग त्यांना आपण काही काही एक्झाम्पल्स वापरून व्हेरीफाय सुद्धा करूया. ओके. पहिली प्रॉपर्टी आहे, आय एम प्रिटी शुअर यू विल बी एबल टू अंडरस्टँड इट ऑन युअर ओन. इफ आय हॅव एनी कॉम्प्लेक्स नंबर झेड, मी जर का त्याचा कॉन्जुगेट घेतला झेड बार, आणि त्याचा परत मी कॉन्जुगेट घेतला झेड बार चा बार, तर व्हॉट विल दॅट गिव्ह मी? झेड बार चा बार काय असणार आहे? येस, करेक्ट. आता झेड चा जर का तुम्ही कॉन्जुगेट घेतला z1 चा, तुम्हाला z1 बार मिळाला, आणि त्याचा परत तुम्ही कॉन्जुगेट घेतला की तुम्हाला परत z1 मिळेल. सो दिस इज गोइंग टू बी z. ठीक आहे? करू सगळं करू. वी आर कमिंग देयर. आता नीट लक्ष द्या, पे अटेन्शन. इफ आय आस्क यू की I want to talk about the real part of z. okay, समजा हा z आहे, real part of z, and I want to compare it with the real part of z bar. काय म्हणाल रे तुम्ही? what will you say about this? अंशुल, I am glad you asked me that doubt. 2 मिनिटात तुझा तो डाऊट सॉल्व्ह होणार आहे. रिअल पार्ट ऑफ z आणि रिअल पार्ट ऑफ z बार कसे आहेत सांगा? दे आर एक्झॅक्टली द सेम. करेक्ट? these two are equal. But what about the imaginary part of z and the imaginary part of z bar? Are they equal? Is this equation correct, or should I add something extra? काय करावं? Minus. Very good. This is what you will get. Do you agree?
हे प्रॉब्लेम. आता मी जर का पुढे तुम्हाला असं म्हणलो की बघा विचार करूया, इफ आय हॅव अ नंबर झेड, I find out its conjugate z bar, and if I notice that z and z bar both are equal, तुम्हाला ऐकूनच वाटेल की वेट अ सेक, व्हॉट, z आणि z bar इक्वल, असं कसं शक्य आहे, असं कधी शक्य आहे? तर आपण जरा एक काम करू, ते इंटरप्रिट करायला विचार करूया. येस, 0 इज वन करेक्ट आन्सर, बरोबर आहे, पण 0 पेक्षा थोडस अजून जनरलाइज्ड आन्सर काढता येतंय का बघू. ओके, लुक ॲट दिस, तुम्हाला हे समजेल. इफ आय से दॅट माय झेड इज 7, ओके, फक्त 7 आहे माझा झेड, फक्त 7 आहे, म्हणजे तो कोण आहे ऍक्च्युली, तो 7 प्लस 0i आहे, बरोबर का? अग्रीड. याचा मला जर का कॉन्ज्युगेट काढायचा असेल तर मला काय मिळेल, झेड बार विल बी 7 मायनस 0i. अरे पण 7 प्लस 0i, 7 मायनस 0i, हे दोघही लोक 7च आहेत की नाही? बिकॉज आता इथे जेव्हा तुम्ही कॉन्ज्युगेट काढता, द साइन, ओके, म्हणजे काय, प्लस ऑर मायनस ऑफ द इमॅजिनरी पार्ट ऑफ झेड चेंजेस, बरोबर, प्लसचा मायनस झाला, बट इट हॅज नो इफेक्ट, बरोबर की नाही? इट हॅज नो इफेक्ट म्हणलं तरी इट इज सफिशियंट. इट हॅज नो इफेक्ट, दॅट इज 0 ला प्लस लावा किंवा 0 ला मायनस लावा, काय फरक पडतो, इट इज 0. सो इफ आय से दॅट झेड इज इक्वल टू झेड बार, द नंबर हॅज टू बी ऑफ दिस टाइप. कारण जर का अजून कुठल्याही टाइपचा नंबर असेल हा असा असा, तर विल यू गेट दिस प्रॉपर्टी झेड इक्वल टू झेड बार? 7 चा कॉन्जुगेट मायनस 7 बिलकुल होत नाही, नॉट ॲट ऑल, ना, नेवर. आपण काय म्हणलोय, ए प्लस बी आय चा कॉन्जुगेट ए मायनस बी आय. जर का 7 चा कॉन्जुगेट मायनस 7 होत असेल तर मग तुला आधीची प्रॉपर्टी का पटली इथे, तर मग मायनस साइन आली बाय, नो नो, नॉट ऍक्सेप्टेबल. सो दिस टेल्स यू, इफ झेड इज इक्वल टू झेड बार, झेड मस्ट बी प्युअरली रियल, त्याच्याशिवाय शक्य नाही. किती लोकांना समजली आणि आवडली प्रॉपर्टी? अरे की मस्त इंटरप्रिटेशन आहे, छान आहे, मजा आली. How many of you with me? Sure. आपण एक काम काय करू माहितीये, या आतापर्यंतच्या ज्या 6 प्रॉपर्टीज मी तुम्हाला सांगितल्या ना, त्यांना मी म्हणतो लेवल 1. ओके, आय विल कॉल दीज लेवल 1 प्रॉपर्टीज. नाउ आय एम गोइंग टू शो यू अ फ्यू मोर. काय म्हणते, यू शुड हॅव अ मायनस, करेक्ट. ठीक आहे, बरोबर आहे म्हणणं यशचं, एकदम एकदम परफेक्ट. ओके, सो वी आर डन विथ द लेवल 1 डिस्कशन ओव्हर हिअर. आता मी जाणार आहे जरा लेवल 2 प्रॉपर्टीज कडे. ठीक आहे, त्या पण खूप आवडतील तुम्हाला, जास्त आवडतील इनफॅक्ट. आपण आता काय करायचंय सांगतो. इफ आय हॅव अ पर्टिक्युलर कॉम्प्लेक्स नंबर Z1 and I have another complex number Z2, okay, and if I add them together I will get a new complex number Z1 plus Z2, बरोबर. तो जो नवीन कॉम्प्लेक्स नंबर आलाय त्या पूर्ण कॉम्प्लेक्स नंबरचा मला कॉन्जुगेट काढायचा आहे, Z1 प्लस Z2 होल बार. ओके, तर त्या प्रॉपर्टीची राईट साइड काय असणार आहे ते बघण्यासाठी आय वॉन्ट यू टू डू इट युअर सेल्फ, व्हेरीफाय युझिंग, लेट्स से
Z1 ला मी घेतला 3 + 4i, Z2 ला मी घेतो से 5 - 6i. करा बरं सगळेजण, डू दिस युअर सेल्फ. What do you want? What should you be doing? You will take Z1, you will take Z2. Z1 आणि Z2 काढलात म्हणजे लिहिलात, ऍड करा त्या दोघांना. टेल मी व्हॉट यू गेट. टेल मी व्हॉट डू यू गेट when you add Z1 and Z2. बोला 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 बोला. 8 - 2i एकदम बरोबर. आणि मला LHS वरती काय पाहिजे कळतंय ना, हा जो 8 - 2i काढलात ना तुम्ही Z1 + Z2, मला त्याचा बार पाहिजे. Z1 + Z2 चा बार. व्हॉट इज दॅट गोइंग टू बी? 8 + 2i. करेक्ट. Now what the property tells you is that Z1 + Z2 whole bar is going to be Z1 bar plus Z2 bar. And now I want you to verify ki whether that is also true. Z1 चा बार म्हणजे याचा बार, Z2 म्हणजे ह्याचा बार. ते दोन्ही ऍड करा आणि चेक whether they are also giving you the exact same 8 + 2i. येतंय का सांगा. करा सगळे. How many of you got it? So do you agree with this first property? Good. बर. तुम्हाला हे जर का जनरलाइज करायचं झालं इन जनरल, तर हे कसं दिसेल कळतंय का तुम्हाला? बघा, यू हॅव A1 + B1i प्लस A2 + B2i. ओके, याचा होल बार जर का तुम्हाला काढायचा असेल तर तो कसा दिसणार आहे? A1 + A2 आधी होईल, प्लस B1 + B2i आधी होईल, आणि मग या होल कॉम्प्लेक्स नंबरचा बार म्हणजे काय? फक्त इथली मधली साइन चेंज होईल. आता A1 + A2 मायनस B1 + B2i. करेक्ट. But this is your LHS. What about your RHS? RHS goes like this. A1 + B1i चा बार म्हणजे A1, ठीक आहे चला, A1 + B1i चा बार, A2 + B2i चा बार म्हणजे A1 - B1i प्लस A2 - B2i. आणि हे दोन्ही कसे ऍड कराल? हे ऍड करून सेमच येईल की नाही? A1 + A2. या दोघांमधनं मी मायनस साइन कॉमन घेतो आणि आय विल गेट द एक्झॅक्ट सेम रिझल्ट दॅट आय हॅव अबव. हाऊ मेनी ऑफ यू आर गेटिंग दिस? हा, मेक सेन्स. नो वंडर हे बरोबर आले. ऑफकोर्स येणार आहे दरवेळेला. पटतंय का सांगा? After seeing this property and after looking at the entire detailed discussion that we have over here, बघू बरं तुम्हाला पुढची प्रॉपर्टी जरा प्रिडिक्ट करता येते का? What if I ask you what will be Z1 - Z2 चा होल बार? काय होईल असं वाटतंय तुम्हाला? What can you predict? It will be Z1 bar minus Z2 bar. And I also want you to verify using the same numbers quickly. करा बरं पटकन, करून घ्या सगळेजण करा. चलो, many people have confirmed that they are able to prove these, verify the second property also. In fact, you can take it a step further and you can try to prove it in general using A and B. जर का तुम्ही न्यूमेरिकल व्हॅल्यूज घेऊन व्हेरीफाय करून झालं असेल
तर इन जनरल तुम्ही ए बी वापरून प्रूफ पण करू शकता, नॉट अ प्रॉब्लेम, जमलं पाहिजे. आणि ते इथे काय काय केलंय बघायचं आणि सॉल्व्ह करायचं अकॉर्डिंगली. आता मी तुम्हाला खूप आवडेल अशी अजून एक भारी प्रॉपर्टी दाखवणार आहे. आणि तुम्हाला कदाचित नुसती प्रॉपर्टी बघितली की त्याच्यात वाटेल की हा हे तर काय ठीक आहे यायला पाहिजे वगैरे, बट इट इज नॉट ॲज सिम्पल ॲज ॲडिशन ऑर सबट्रॅक्शन. आय एम गोइंग टू टॉक अबाउट मल्टिप्लिकेशन नाव. इफ आय हॅव अ नंबर Z1 अँड अ नंबर Z2, त्यांचा मी जर का प्रोडक्ट घेतला तर आय गेट अ कम्प्लिटली न्यू कॉम्प्लेक्स नंबर Z1 Z2. त्या अख्ख्या कॉम्प्लेक्स नंबरचा मी कॉन्जुगेट घेतो. ओके, नाव आय नो की तुमच्यापैकी काही लोक डेफिनेटली काहीतरी प्रिडिक्शन माराल आणि इथे RHS काय असेल ते सांगाल आणि मग तुम्हाला वाटायला लागेल हा हे कर काय ठीक आहे बरोबर आहे, इथे झालं तसं इथे पण होणारच आहे. बट ट्रस्ट मी गाईज, इट इज नॉट ॲज स्ट्रेट फॉरवर्ड ॲज ॲडिशन सबट्रॅक्शन. तुम्हाला माहिती आहे ॲडिशन सबट्रॅक्शन जेव्हा असतं कॉम्प्लेक्स नंबर असतं तरी एक वेळ ठीक आहे की रिअल पार्ट्स एकत्र इमॅजिनरी पार्ट्स एकत्र ते होऊन जातं काम. पण मल्टिप्लिकेशन इज नॉट सो सिम्पल. ओके, आणि त्याचं जे व्हेरिफिकेशन आहे, त्याचं जे प्रूफ आहे, इट वोंट बी ॲज सिम्पल ॲज दिस. आणि मोर ओव्हर इन द प्रोसेस ऑफ व्हेरीफाईंग यू विल रिअलाइज की बरोबर आहे हे जरा जास्त कूल आहे, कारण बरेच जास्त कॉम्प्लिकेशन्स असून सुद्धा प्रॉपर्टी एवढी छान येते. लेट्स सी, इफ आय हॅव तो घेऊया समजा नंबर तिथले 3 + 4i इंटू 5 - 6i. ओके, मल्टिप्लिकेशन आहे, सुरू करूया. यू नो हाऊ टू डू दिस. 3 × 5 15, 3 × -6i will give you -18i, 4i × 5 20i, 4i × -6i काय होणार आहे याचं -24i स्क्वेअर. सो व्हॉट इज स्पेशल अबाउट दिस स्क्वेअर काय, आय स्क्वेअरचं काय भारी असतं, इट इज -1. ओके, सो यू आर गोइंग टू हॅव 15. हे इथं थोडंसं सिम्प्लिफाय करून घेतो मी, -18 + 20 म्हणजे +2i. ओके, अँड यू हॅव -24 × -1 which makes it +24. 24 15 39 प्लस 2i. किती लोकांना हे झेपतंय? बरोबर आहे, प्रोडक्ट आलाय तुमचा हाच. हे झालं तुमचं Z1 × Z2. ओके, व्हॉट इज युअर Z1 Z2 बार? It is going to be 39 - 2i. Don't forget the whole bar wali step. Okay, now what is your Z1 bar into Z2 bar? Z1 चा बार म्हणजे 3 - 4i आणि Z2 चा बार म्हणजे 5 + 6i. आता यांचा प्रोडक्ट आपल्याला काढायचा आहे, बघू तो काय येतोय. 15 + 18i -20i आणि मायनस इंटू हे प्लस -24i स्क्वेअर. once again I square is -1, so you have 15 plus 18 and -20 is giving you -2i, and this is -24 into -1, which is +24. +24 plus 15 gives you 39 -2i. And now from your equations 2 and 3, you will see that you have a perfect match, that Z1 Z2 चा whole bar is equal to Z1 bar into Z2 bar. How many people understand what just happened? And do you realize that when you are multiplying real separate, imaginary separate, आणि मग हा काय ऑब्विसली येते, एवढं इझी नाहीये. इट इज मोर कॉम्प्लिकेटेड दॅन दॅट. द रिअल अँड इमॅजिनरी पार्ट्स मल्टिप्लाय विथ इच अदर, चेंज साइन्स, I स्क्वेअरचा -1 होतो, बट तरी सुद्धा इन द एंड
you get the property as described. ती verify होती है property. So I hope you realize that it is much more valuable, it is much more strong, it's a strong property. I hope you understand. Tell me if you get my point. चलो, आता अजून एक प्रॉपर्टी घ्यायची आहे. या लिस्ट मधली मोस्टली लास्ट प्रॉपर्टी घेऊया ही आपण. आता काय करणार आहे बघा बरं का. इफ आय हॅव z इक्वल टू, जनरलाइज करणार आहे यावेळेला, a प्लस bi. what is my z bar going to be? a minus bi. And we have seen yesterday that this is a very useful product, z into its conjugate z bar. ओके, आपण तो काल थोडासा एक स्टेप एक्स्ट्रा लिहून ब्रॅकेट्स एक्सपांड करून सॉल्व केला होता. अँड वी सॉ की हाऊ द इमॅजिनरी टर्म्स गेट कॅन्सल्ड अप व्हेन यू ओपन अप द ब्रॅकेट्स. येस ऑर नो? आता मी त्याला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर फॉर्मॅट मध्ये ओपन करणार आहे. बट इज दिस करेक्ट? हे बरोबर आहे का काही मिसिंग आहे? व्हॉट इज मिसिंग? I is missing. Don't forget that I. ठीक है? What will you get? You'll get a square minus b square I square. अरे पण हा I square काय असतो? -1. So minus into minus is going to give you a plus over here. Okay, so as a property you must remember that z into z bar is going to be a square plus b square. all right, highlight. यामध्ये स्पेशल काय, याला प्रॉपर्टी वगैरे असं म्हणण्यासारखं काय याच्यात? नोटिस दिस. ओके, इथे खूप इम्पॉर्टंट आहे ही गोष्ट की यू हॅव अ ए प्लस बी, ए मायनस बी सारखी दिसणारी सिच्युएशन. पण when you multiply you are not getting a square minus b square, you are getting a square plus b square. का? कारण जो मायनस येतो तो या i square मुळे मायनस इंटू मायनस प्लस होऊन जातो. कळतंय ना? डू यू गेट व्हॉट आय एम ट्राइंग टू टेल यू? आणि यू शुड बी एबल टू डू दिस विदाउट हॅव्हिंग टू थिंक अबाउट इट. ओके, आपण ना जरा पटकन प्रॅक्टिस करू ह्याची. हा मुद्दा तुम्हाला कळायला पाहिजे. कारण हे बघा, मी म्हणतो फाइंड z bar if z is equal to, लक्ष द्या, 3 minus 6i. what do you get? क्विक सांगायचं. क्विक 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 वापरा. क्विक, टेल मी द आन्सर क्विक. 5 सेकंदांच्या आत लिहिल्या उत्तर पाहिजे मला, कारण ते तेवढं सोपं आहे. येस, व्हॉट विल यू डू? हाऊ विल यू सॉल्व दिस प्रॉब्लेम? काहीही तुम्हाला एक्सेस विचार करायला लागला नाही पाहिजे. z इंटू झेड बार विल बी a स्क्वेअर 3 स्क्वेअर 6 स्क्वेअर 36, 9 plus 36 45. संपला आन्सर. z bar is 45. That's it. How many of you get this? एवढा क्विक जमाना पाहिजे. 4-5 लोकांनी उत्तरं दिली, त्यातले 1-2 लोकांनी बरोबर दिली. पण नाउ डू यू गेट माय पॉइंट की हे असं जमलं पाहिजे. क्विक. z इक्वल टू, नीट लक्ष द्या, इफ आय हॅव √7 प्लस 4i. क्विक सांगा. क्विक, व्हॉट इज z बार? झालं का? येस, दिस टाइम यू आर डुइंग इट करेक्टली. √7 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर 7 plus 16 23. संपला विषय. या स्पीडनी जमायला पाहिजे. थर्ड सांगतो, बी बेटर दिस टाइम. ओके, इफ आय हॅव z इक्वल टू 2/7 मायनस 3/√7 i, काय कराल? क्विक सांगा. क्विक क्विक. कदाचित थोडस कॅल्क्युलेशन आधीच्या पेक्षा स्टेप जास्त येईल एखादी,
पण अवघड काही नाहीये फार. काय होतंय? ए स्क्वेअर 4/49, बी स्क्वेअर काय येणार आहे? 3 चा स्क्वेअर 9 अपॉन √7 चा स्क्वेअर म्हणजे 7. पण इथे काम संपलंय का तुमचं? नाही. टू ऍड दिस यू विल हॅव टू टेक द एलसीएम ऑफ डिनॉमिनेटर. 49 घ्यायला लागेल. 4 तसाच राहील, पण 7 ला 7 नी मल्टिप्लाय कराल. सो वर 9 ला पण 7 नी मल्टिप्लाय कराल, 63 आणि यू गेट 67/49 एज युअर आन्सर. ज्यांनी हे आन्सर दिले गुड. बाकीचे काय करताय? कशाला चुका करताय एवढ्या? समजतंय का काही? How many of you are feeling much better about the property 4 after seeing this example? आवडलेलं दिसतंय खूप आता. गुड. मला एक गंमत माहिती आहे तुमच्या सगळ्यांची. तुमची म्हणजे नॉट जस्ट यू, ऑल द स्टुडंट्स. तुम्ही सगळे स्टुडंट असेच असतात. तुम्हाला आहे ना एखादी प्रॉपर्टी जेव्हा आपण लेटर्स मध्ये किंवा व्हेरिएबल्स वापरून एक्सप्लेन करतो, तेव्हा तुम्हाला ती थोडीशी आवडते. किती आवडते? एवढीशी. पण तुम्हाला नंबर्स दिसले, ऍक्च्युअल न्यूमेरिकल व्हॅल्यूज, आणि मग ते करून फायनल आन्सर न्यूमेरिकल आलं की मग तुम्हाला ती एवढी आवडते प्रॉपर्टी. एवढ्याचं एवढं होऊन जातं. खरं आहे की नाही सांगा? एम आय राईट? At first when you don't appreciate it the first time, but when you see the actual number you are like अच्छा नाइस, झेपलंय. असं होतं की नाही? होतं ना. ओके, चलो लिहून कंप्लीट करा एवढं. टेल मी इफ यू आर डन. ओके, आता एक चांगला क्वेश्चन देतो तुम्हाला, मजा येईल. फाइंड टेल मी व्हॉट इज दिस गोइंग टू बी. मी तुम्हाला काय करतो, आता न्यूमेरिकल एक्झाम्पल झालेत, थोडे अजून न्यूमेरिकल तुम्हाला होमवर्कला सांगतो करायला, पण इथे मला व्हेरिएबल लेवलला सॉल्व्ह करून दाखवा आहे. व्हॉट विल बी Z1 Z2 बार होल बार. बोला बरं काय कराल? हाऊ विल यू सॉल्व दिस? Z1 इंटू Z2 बार होल बार. बघू सांगता येते का तुम्हाला? सो तुम्ही ही मगाची प्रॉपर्टी वापरणार आहात. आपण आता शिकलो की नाही? Z1 इंटू Z2 दोन नंबरचा प्रोडक्ट असेल आणि त्याचा होल बार केलेला असेल, तर त्यांना आधी इंडिव्हिज्युअली सेपरेट करायचा Z1 चा, आणि मग त्यांचा इंडिव्हिज्युअल कॉन्जुगेट घ्यायचा Z1 बार इंटू Z2 बार चा बार. अरे पण Z2 बार चा बार म्हणजे इट इज गोइंग टू बी Z2 अगेन. सो दिस टर्न्स आउट टू बी Z1 बार इंटू Z2. व्हेरी गुड. त्यानंतर व्हॉट इफ आय हॅव Z1 बार इंटू Z2 बार होल बार, काय होईल? Z1 Z2. व्हेरी गुड. हे कसं कराल तुम्ही? देर आर टू ऑप्शन्स फॉर यू टू डू दिस. ओके, यू कॅन आयदर से की दिस इज Z1 बार बार into Z2 bar bar, which gives you Z1 Z2, correct? Or when you see that you have Z1 bar into Z2 bar, you can say that it is Z1 into Z2 चा होल बार. म्हणजे काय केलं सांगतो. In this approach you have used this property and you have taken a product and you split it into two parts. Okay, but here
you look at this product and you combine it together under a single bar. म्हणजे here you went from RHS to LHS, इकडनं इकडे आलात आणि आता तुम्ही हे बार बार कॅन्सल करणार आणि त्याला Z1 Z2 येते असं म्हणाल. किती लोकांना हे झेपलं? म्हणजे या दोन्ही अप्रोच मधला फरक कळला का तुम्हाला? इथे तुम्ही इंडिव्हिज्युअली डबल बार्स केले, इथं त्या प्रोडक्टला एकत्र डबल बार केला, पण दोन्हीचा आन्सर सेम येत आहे. डू यू अंडरस्टँड द चेंज इन अप्रोच? गुड. सो आता तुम्हाला मी काम काय देणार आहे सांगतो. आय टेल यू व्हॉट इज गोइंग टू बी युअर होमवर्क फॉर टुडे. ओके, काय काय होमवर्क सांगितलंय माहिती आहे का? एकतर सुरुवातीला तुम्हाला म्हणलं होतं तसं लेक्चरच्या स्टार्टला की तुम्हाला जी लिंक पाठवलेली आहे ब्रिज कोर्सच्या लेक्चर्सची, ओके, ती सगळी लेक्चर्स तुम्ही बघायचे. काल जी दिलेली वर्कशीट होती, इफ यू हॅव नॉट कम्प्लिटेड इट अप टिल नाउ, यू आर गोइंग टू कम्प्लीट दॅट वर्कशीट. त्यानंतर आता आज आपण कसं केलं, व्हेन वी लर्न ऑल दीज प्रॉपर्टीज वी हॅव लिस्टेड देम वन आफ्टर दी अदर, एका पुढे एक आपण असं लिस्टिंग केलेलं आहे. त्या रादर लिस्टिंग केलेलं नाहीये त्या प्रॉपर्टीजचं. आपण प्रॉपर्टी लिहिली, व्हेरीफाय केली, प्रूव्ह केली, मग परत पुढची असं केलेलं आहे. What I want you to do now is that I want you to take a new page and list all the properties one below the other. व्हेरिफिकेशन सेपरेट झालेलं आहे, आता फक्त लिस्ट करायची. ओके, आणि आता आय वॉन्ट यू टू व्हेरीफाय. काय करायचं सांगतो. ह्या ज्या प्रॉपर्टीज आपण लिहिल्या त्या आपण एक एकदा व्हेरीफाय केल्या. आय वॉन्ट यू टू व्हेरीफाय दीज प्रॉपर्टीज वन्स अगेन युझिंग सम्स किंवा युझिंग न्यूमेरिकल व्हॅल्यूज ऑफ युअर चॉईस. नॉट जस्ट फॉर दीज प्रॉपर्टीज, आय वॉन्ट यू टू डू द व्हेरिफिकेशन प्रोसेस फॉर दीज ऑल्सो. हे जे दोन प्रॉब्लेम आपण इथे व्हेरिएबल लेवलला सोडवलेत ते मला तुम्ही न्यूमेरिकल व्हॅल्यूजनी व्हेरीफाय करायला पाहिजे. ठीक आहे, म्हणजे काय पाहिजे, सी ट्राय टू अंडरस्टँड. आय कॅन व्हेरी वेल गिव्ह यू Z1 अँड Z2, मी तुम्हाला नंबर्स देईन, पण जेव्हा तुम्ही स्वतःहून एखादा नंबर चूज करता अँड व्हेन यू गो थ्रू द प्रोसेस ऑफ फॉर्मिंग अ क्वेश्चन और फ्रेमिंग अ क्वेश्चन अँड सॉल्विंग इट युअर सेल्फ, त्याच्यात सुद्धा तुम्हाला खूप शिकायला मिळतं. यू विल गेट टू लर्न अ लॉट in the process of making a question for yourself and solving it till completion. So what you will do is that verify करायला round 1 म्हणूया. You will say Z1 equal to something, Z2 equal to something, and then you want to verify these products. ठीक आहे, म्हणजे काय, या Z1 करता हे बघ ना, Z1 करता इथे टाकायचा, Z2 चा बार घ्यायचा, तो प्रोडक्ट इव्हॅल्युएट करायचा, मग त्याचा बार काढायचा. सो यू विल गेट द LHS. फॉर द RHS तुम्ही जो Z1 घेतलाय त्याचा Z1 बार, जो Z2 घेतलाय त्याच्या Z2 च्या बारचा बार म्हणजे परत Z2 हा प्रोडक्ट काढाल. अँड यू विल अंडरस्टँड की हा प्रोडक्ट आणि इकडे आलेली LHS हे सेम असले पाहिजेत. इफ दे आर सेम देन तुमचं व्हेरीफाय झालं. इफ दे आर नॉट सेम तर either there is a mistake here or here. So this time when you have verify type questions, तिथे तुम्हाला आन्सर की ची गरज पडत नाही, because your LHS and RHS are answers for each other. How many of you get this point? की वेगळी आन्सर की लागत नाही ना प्रूव्ह दॅट किंवा व्हेरीफाय दॅट करता. आफ्टर यू आर डन विथ राउंड 1, आय वॉन्ट यू टू डू इट अगेन फॉर राउंड 2. त्याच्यात तुमचं ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, वेगळ्या वेगळ्या सगळ्या गोष्टींचं भरपूर छानपैकी प्रॅक्टिस होणार आहे. कॉन्जुगेट्सची प्रॅक्टिस होणार आहे आणि तुमच्यापैकी मेजॉरिटी सगळ्या शहाण्या मुलांनी हा आजचा पहिला होमवर्क तर केलेला असणार आहे वर्कशीट 1 चा. ठीक आहे, त्यामुळे मेन तुम्हाला हे प्रॉपर्टीज लिहायच्यात, त्या व्हेरीफाय करायच्यात आणि हे व्हेरीफाय करायचंय. व्हेरिफिकेशन साठी यू चूज द कॉम्प्लेक्स नंबर्स लाईक आय हॅव डन इन मेनी सच प्रॉब्लेम्स. आय होप यू गेट इट. किती लोकांना हे झेपतंय? Am I expecting too much from you? हे खूप जास्त एक्सपेक्टेशन होते का? खूप जास्त का तुम्हाला वाटते नाही सर बरोबर आहे, एवढं तर जमेल आम्हाला, फेअर इनफ? हाऊ मेनी ऑफ यू थिंक दिस इज फेअर अँड आय कॅन टोटली डू इट? जमेल की? ठीक आहे,
लागता करायला मग कम्प्लीट करून घ्या. व्हेरिफिकेशन मध्ये प्रॅक्टिस होईल तुमची भरपूर मल्टिप्लिकेशनची. and you will be prepared for the topics that I am going to start with tomorrow. Okay, clear? मला एकदा फायनल फक्त सांगा, तुम्हाला या सगळ्या प्रॉपर्टीज आणि आजचं सगळं डिस्कशन समजलं का? आर यू ऑल विथ मी? हॅपी? Okay, so this is where we pack up today and I will be seeing you again tomorrow. Okay, उद्या तुम्ही चला पोरांनो, बाय बाय, टेक केअर.